आणि दिल्लीत येत आहे अशा प्रकारची चर्चा होती। काही यांनी जर बघितलं आपण तर ते देखील दिल्लीत धनंजय मुंडे दिल्लीत आहे अशी एक चर्चा आहे। यामागे चर्चेमागे कारण जे जर बघितलं आपण अत्यंत महत्त्वाचं हे आहे की प्रफुल्ल पटेल जे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत, ते दिल्लीत आहेत। एकीकडे अमित शहा देखील आहेत। जर आता निर्णय घ्यायचा असेल तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या दोन ज्येष्ठ नेत्यांना घ्यावं लागेल। त्यामुळे चर्चा अशी आहे की धनंजय मुंडे हे राजधानी दिल्लीत आहे। आणि ज्या पद्धतीने माहिती येते की साधारणतः वृत्त माध्यमांमध्ये अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे की साधारणतः धनंजय मुंडे जे आहे दिल्लीत आहेत आणि थोड्याच वेळात का होऊ शकतं ते प्रफुल्ल पटेल आणि यांच्यासोबत ते दिल्लीत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। म्हणजे प्रफुल्ल पटेल दिल्लीत आहेत, पण ते इथे ज्या ठिकाणी मी तिथे आहे तिथे लोकमत आपले जे सहकारी वृत्तपत्र आहे त्याचं देखील त्याचा मोठा इव्हेंट इथे होतो आहे आणि त्या इव्हेंटमध्ये ते येणार असल्याची माहिती पुढे आलेली होती। सध्या त्या संदर्भात ज्यांनी माहिती दिली होती ते म्हणाले की आमच्याकडे माहिती आहे, पण ते अजून इथे पोहोचलेलं नाही आहे। त्यामुळेच असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने संपूर्ण चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे हे दिल्लीत आहेत आणि दिल्लीत ते कोणाकोणाच्या भेटी घेतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार। माणिकराव कोकाटे एकीकडे संकटात आहे आणि या दरम्यान जर बघितलं तर धनुभाऊ ज्याला धनुभाऊ म्हणून संबोधल्याचं असे धनंजय मुंडे हे त्यांनी थेट दिल्ली गाठल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जी चर्चा रंगलेली आहे ही चर्चा दिल्ली दौऱ्याची यासाठी आहे की एकीकडे माणिकराव कोकाटे यांची विकेट जात आहे। त्यांची विकेट जात असताना धनंजय मुंडेंची एंट्री झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाचे आहे की आता धनंजय मुंडे दिल्लीत आल्यानंतर कोणाकोणाच्या भेटी घेतात, कुठे कुठे भेटी घेतात, काय ज्या पद्धतीने चर्चा अशी आहे की ते दिल्लीत आलेले आहेत, दिल्लीत येऊन ते अमित शहाची भेट घेतात, प्रफुल्ल पटेलची भेट घेतात की ज्या पद्धतीनं चर्चा आहे विविध त्या चर्चांमध्येच आधार जर बघितला आपण त्याच्या आधारावरती ते भेटी घेताना त्यांचं काय कशा पद्धतीने काय ते भेटी घेऊन धनंजय मुंडेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडतं का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जर आपण चर्चा जर बघितल्या तर एकीकडे कोकाटे माणिकराव कोकाटे संकटात आल्यानंतर थेट धनंजय मुंडेंची एंट्री आता राज्याच्या मंत्रिमंडळ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। ज्या पद्धतीने चर्चा आहे की क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे। तो अटक वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदासह आमदारकीसुद्धा त्यांच्यावरती टांगती तलवार आहे। असं असताना नाशिक उच्च न्यायालयाने त्यांच्यावरती सदानिका घोटाळा प्रकरणामध्ये कनिष्ठ न्यायालयाने सुचवलेली 2 वर्ष शिक्षा ती कायम ठेवली आहे। त्यामुळे त्यांच्याकडे आता अटक त्यांना म्हणजे सरकारला त्यांना अटक करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। त्याचमुळे असं म्हणावं लागेल की धनंजय मुंडेंचे जे अनेक दिवसांपासून चर्चा होती की धनंजय मुंडे स्पष्ट करले होतं की मला मंत्रिमंडळातून किती दिवस बाहेर ठेवता हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जर धनंजय मुंडे दिल्लीत येत आहे आणि दिल्लीत आल्यानंतर ते प्रफुल्ल पटेलची भेट घेतील, प्रफुल्ल पटेलची भेट घेतल्यानंतर अमित शहाची भेट घेतील आणि ज्या पद्धतीने त्याच्यावरती आरोप केले जातात त्या आरोपातून ते मुक्त होतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यांना जरी लवकरात लवकर क्लीन चिट मिळावी असा त्यांचा प्रयत्न असणार आहे, पण धनंजय मुंडे जर दिल्लीत आले असेल, दिल्लीत आल्याची चर्चा जी आहे त्या चर्चेची त्या दौऱ्याची आता चर्चा खूप रंगलेली आहे। घरवापसी त्यांची होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धनुभाऊचा हा दौरा जो आहे हा पूर्वनियोजित होता अशा प्रकारची देखील चर्चा आहे। त्यामुळे संसदेच्या वरिष्ठ नेत्यांना ते भेटीगाठी करत असल्याची देखील माहिती पुढे आली आहे। दिल्लीमध्ये जर धनुभाऊ अनेक मंत्रिमंडळाची चर्चा करतात, मंत्रिमंडळाची चर्चा करतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की एकीकडे माणिकराव कोकाटेचा राजीनामा होतोय आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात एंट्री होते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद।